तर स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे। भटकत्या आत्म्याच्या टीकेवरून शरद पवारांनी नरेंद्र मोदींना हे उत्तर दिलंय। महाराष्ट्रात भटकत्या आत्म्यांची शिकार झाली असल्याचं मोदींनी टीका केली होती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर ही टीका केल्याचं समजतंय। हमारे यहाँ कहते हैं कि कुछ भटकती आत्माएं होती है, जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती, जिनके सपने अधूरे रह जाते हैं, वो आत्माएं भटकती रहती हैं और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है। हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है। आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया। काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतरात्मा आहे, तो आत्मा अस्वस्थ आहे। तो गेल्या 45 वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतोय। आत्मा अस्वस्थ आहे, खरं आहे। तो अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मांडायचं असेल तर त्यासाठी अस्वस्थ हा विचार पाहिजे आणि त्या संबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली तर 100 वेळेला ही अस्वस्थता मी दाखवल्याशिवाय अस्वस्थ होत चालू नाही।